आज कमेंट्री में भी मनीष पाटिल हो या प्रशांत जी आदावडे, मराठी हिंदी याचं सुंदर मिश्रण पाहायला मिळालं. तुम्ही एखादी कॉमेंट्री ऐकताना तुम्ही त्या भाषेवर किती प्रभुत्व आहे, क्रिकेट सांगताना क्रिकेटच्या बारकावेचं किती नॉलेज आहे, खेळाडूंच्या बद्दल माहिती, त्यांना प्रोत्साहन, हेच तर खरं क्रिकेट आहे. क्रिकेटची माती जोडते अनेक नाती, हे तेवढंच खरं आहे. तुम्ही नात्याने जोडले जातं. मोबाईलच्या दुनियामध्ये आजकाल वेळ कोणाला बोलायला. चला बरंच काही आहे. लेट्स स्टार्ट द मॅच. सामना सुरू होतोय. एलसीएन लक्ष्मी चिरागनगर विरुद्ध तिरंगा. गोलंदाज संदीप पांडे स्ट्राईक एंडला आहे. रोहन ज्यांनी मैदान गाजवलं होतं. पहिलाच फटका, नाईस लुकिंग इनसाइड आउट. कवरच्या डोक्यावरनं 2 धावा नक्कीच मिळतील. थोडा फुलर लाईन चेंडू, टायमिंग चांगलं करतो. इनसाइड आउट, थोडा हवेत खेळला परंतु सेफ लँडिंग. 2 धावांनी केली सुरुवात. श्री गणेश हा केलाय, अकाउंट ओपन केले. ओम शुभम भवतु म्हटलं तर सुरुवात ही झाली. रोहन जो तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, त्यांनी एक मॅच मध्ये जे 4 चौकार लगावले होते, कट, पुल, ग्लान्स, हे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आम्ही पाहिले होते. यावेळी ऑन साईडला खेळतोय, जमीन लगत चेंडूला ठेवलंय, डीप विकेट जसे वेगाने पुढे येतोय. हे पाहिल्यावर दुसऱ्या धावेची मनात जी संकल्पना होती तिकडे दाबली आणि आपल्या बाय क्रीज मध्ये खेचतायत फलंदाज. 3 धावा. या 1 धावेबरोबर स्ट्राईक बदलला जातो आणि स्ट्राईक वर येतोय लक्ष्मी चिरागनगरचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू, जो टीमला करतो, संतोष देतो तो संतोष. फार चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये संतोषने. त्या आठवणी अजून आहे मनात आणि ही विकेट महत्वाची आहे. दोन्ही टॉप क्लास बॅट्समन पहिले पाठवलेत. दरम्यान गोलंदाजांचा हा चेंडू स्ट्रेच मध्ये घेतला, रडार मध्ये घेतला आणि पाठवला डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. लवकर लाईन अँड लेंथ रीड केली संतोषने. थोडा फुलर लेन चेंडू, ताबडतोब हल्ला बोल. पहा हा चेंडू बरोबर रेंज मध्ये होता, ऍक्शन मध्ये आला. अक्रॉस द लाईन, ऑन द अप, ओव्हर द लॉंग ऑन फॉर द मॅक्झिमम सिक्सर. टायमिंग, प्लेसमेंट, फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट, दॅट इज अ परफेक्ट. यावेळी इलेक्शनच्या बाहेर आहे का? नक्कीच आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, कारण चेंडूच आहे मुळे अवांतर. अवांतर धावसंख्येला सुरुवात होते. वाईट स्वरूपात ही धाव गणली जाईल. धावफलक दर्शवतोय 10 धावा. षटकार आले या पहिल्या षटकामध्ये. खरं संतोष हा जर टायमिंग फार चांगले करतो, चेंडूला जास्त जोरकस नाही, पण टायमिंग मध्ये हा पण सुद्धा स्विंग केला. टायमिंग परफेक्ट आहे. उंची जास्त आणि लांबीही जास्त. पुन्हा एकदा येतोय त्या क्षेत्रात डीप लॉंग ऑनला. हा येतोय हायर हँडसम मॅक्झिमम षटकार. फटक्यात होतं वजन म्हणून धावा मिळतात अर्ध्या डझन. का टायमिंग आहे, परफेक्ट शॉट. दोन्ही चेंडू थोडे पुढ्यात टाकलेले. फुलर लेन त्याचा वापर करतोय. प्रोफेशनल अप्रोच, अग्रेसिव्ह अप्रोच. हा उसळी घेणारा चेंडू. पंचांकडे एक आशाभूत नजर टाकली. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या षटकात 16 धावा. धावफलक दर्शवतोय चांगली सुरुवात, चांगली पायाभरणी करायचा प्रयत्न, मोठं लक्ष देण्याचा प्रयत्न. अग्रेसिव्ह अप्रोच. यावेळी सरळ बॅटने हा झेल होईल नक्कीच. क्षेत्ररक्षक वाट बघतोय. डीप लॉंग ऑनला शेवटी विकेट मिळाली. सेलिब्रेशन. तिरंगा खेळाडू सेलिब्रेट करतायत. सरळ बॅटने लॉफ्टेड शॉट, परंतु यावेळी टायमिंग नाही झाला चेंडूला. बॅटच्या बरोबर मध्ये नाही आला, बॉटम एंडला लागला. हवेत उंची जास्त, रुंदी कमी. घेतला झेल आणि बॅट्समन होतोय फेल. संतोष बॅक टू द डगआउट.
16 धावांवर पहिला धक्का, पहिला हादरा लक्ष्मी चिरागनगर संघाला. तिरंगाचे बघा बरेच समर्थक इथे आलेत. त्यांचा आवाज थांबला का लक्ष्मी चिरागनगरचा आवाज येईल. ते पण बरेच प्रमाणात दर्शक आलेत. जबरदस्त शॉट, पण मोठी विकेट पडली आहे आणि त्याची जाग घेण्यासाठी, संतोषची जाग घेण्यासाठी आलाय सचिन. याचं टोपण नाव प्रसिद्ध आहे पिंटू. जर आम्ही ठाणे क्षेत्रातील इंटरबॉर्ड क्रिकेटचा जर आपण उल्लेख केला तर हा खेळाडू हा खरा अष्टपैलू खेळाडू आहे. या टीमचा खरा तारणहार, संकटमोचक म्हणून येतो सचिन. आणि आता रोहन स्ट्राईक एंडला. पहिलं षटक समाप्त. एक गडी बाद 16 धावफलक दर्शवतोय रोहन. आता हा कसा रंग बदलतोय, ह्याच्याकडे पण तेवढं टॅलेंट आहे. गोलंदाज किशन. ओ ब्युटी, काय सुंदर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. टप्पा पडतोय, फलंदाजाला फ्रंट फुटला बीट करण्यामध्ये कामयाब किशन. पहिल्या या अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावर. आत्मविश्वास वाढला असेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या संघामध्ये स्थान. फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये कमालचं कंट्रोल. आणि हा चेंडू पण आत्मविश्वासाने सोडला होता. दरम्यान हा चेंडू यावेळी टायमिंग चांगला, हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षण खाली आहे. स्वीपर कव्हरला चेंडू येतोय. 2 धावा आरामात पूर्ण करतात फलंदाज आणि 2 धावांवर समाधान मानतात. यावेळी थोडा फुलर लेन जागेवरूनच चेंडूला हवेत खेळलाय. कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं स्वीपर कव्हरचं क्षेत्र सुनसान इलाका, तिथे चेंडू अडवला जाईल. 2 धावा मिळतील. रोहननी सांगितलंय मी पुढ्यात दिलेल्या चेंडूला माफी देणार नाही आणि तशाच पद्धतीने तो फ्रंट फुटला येऊन चांगला लॉफ्टेड शॉट खेळताना दिसतोय. किशनचा पुढील चेंडू यावेळी हवेत चुकलेला फटका आहे. मिश्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. ब्युटी, चांगला जल टिपतोय आणि यावेळी दुसरा धक्का. 2 धावा जोडून आता रोहनी संतोषच्या मागे मागे डगआउट मध्ये परत. ज्या विकेटची गरज होती सलामी जोडी मैदानातून बाहेर पाठवली आहे तिरंगा संघाने. किशन फलंदाजी काय कमालची केली होती मागच्या मॅच मध्ये या फलंदाजाने. हा बघा परत ठीक बॅटवर येत नाही चेंडू. अक्रॉस द लाईन बिगिट करायचा प्रयत्न. टॉपेज लागते, हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्याची वाट बघत होता. धन्यवाद म्हटला आणि झेल टिपला. आणि रोहन बघा खिन्न मनाने जड पावलानी माघारी परताना दिसतोय. मोठी मॅच आहे. आता तुम्हाला उद्याची सकाळ गुड मॉर्निंग चांगली पाहिजे असेल ती मॅच जिंकणे जरुरी. दरम्यान किशन 10-12 फॉलांचं रनअप. यावेळी पुढे सरसावतोय डाऊन द ट्रॅक. बाहेरची कड लागते. गलीच्या दिशेने चेंडू इन सर्कल मध्ये अडवला जातोय. 1 धाव मिळेल. ओंकार तावडे का बॅटिंग लाईन आहे एलसीची. ओंकार जर डाऊन द आलाय त्यांच्याकडे. ओंकार तावडे सारखं अजून एक अस्त्र आहे, तोही अष्टपैलू खेळाडू आहे. पण आता हा फलंदाज पिंटू कसा सामोरं जातो. किशन व्हेरिएशन करतोय, मिश्रण करतोय गोलंदाजीमध्ये. Your reverse का टायमिंग आहे. ओहो, what a shot that is. Classical hit. काय शॉट आहे बघा. हा रिव्हर्सचा टायमिंग किती सुंदर आहे. टप्पा पडला आणि ताबडतोब ब्रिकन तो गारकन वळला. गाठानी बॉलचं कनेक्शन आणि चेंडू बघा कुठे गेला. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले, पण पाठवले मी तुला कुठे, डायरेक्ट बाहेर. काय शॉट आहे. हा शॉट खेळताना तुमची नजर, तुमची टेक्निक, तुमची बॉडी पोझिशन सर्व महत्वाचं. यॉर्कर लेन पुढे येऊन स्वतःलाच थोडं यॉर्क करून घेतलं. टिक बॅटवर येत नाही. दुसरी धाव इथे नाहीच आहे. गुड थ्रो, चांगला थ्रो. आणि स्वतः गोलंदाज वैतागलेत कारण त्यांना माहिती आहे काहीतरी घडलंय. माझ्याकडून एक चूक झाली, मी ओळखायला चूक केली आणि पिंटूनी पाठवलं, आसमान दाखवलं. चला 2 षटकं पूर्ण इथे आणि धावसंख्या दर्शवते 26 धावा 2 गडी बाद. आता येणाऱ्या 12 चेंडूत जर 12 धावा आल्या तर धावफलक जाईल तो 38-40.
पण जर 12च्या डबल आल्या, हो 5 षटकांचा सामना आहे हा, 4चा नाही आहे हा, 5 षटकांचा आहे. म्हणजे थांबायला वेळ आहे, पाय रोवायला वेळ आहे, थांबला टिकला पाहिजे. कारण टेक्निक, टेम्परमेंट अँड टॅलेंटचं 3 टीचं नाव आहे क्रिकेट. संयम पाहिजे, उभं राहायची हिंमत दाखवा, पाय रोवा, मगच गड जिंका. बघूया 2 षटके 26 धावा, 2 गडी बाद, 2 चांगले गडी बाद झाल्यावर सुद्धा रोहन, माफ करा, आता आलेला ओंकार आणि पिंटू यांच्याकडे पण कमालीचं टॅलेंट आहे. आणि आता येतोय संदीप पांडे, वैयक्तिक मला वाटतं दुसरं षटक असेल त्याचं. संदीप पांडे यावेळी टायमिंग बघा, चुकलं आहे का नाही, टायमिंग नाही, हा जाईल चेंडू सीमारेखा पार. आणि पुन्हा एकदा हु हु बघा, दर्शक बघा, हु हु आवाज येतोय, षटकार. लक्ष्मी चिरागनगरचे हे दर्शक आपल्या संघाला करतात सपोर्ट, कारण त्यांचा डायमंड चमकतोय, हिरा चमकतोय मैदानात. नाव सचिन, क्रिकेटच्या देवाचंच नाव घेऊन उतरलाय हा देव. पण काय टायमिंग होतो, सरळ बॅटनी ओव्हर द बॉलर हेड, काय षटकार आहे हा. यावेळी चांगला खेळतोय, स्क्वेअर खेळतोय, कव्हर जायचं तर येईल का, पायने अडवायचा प्रयत्न, हाताळायच्या ऐवजी लाफळण्याचा प्रयत्न, आणि इथे घडते चूक. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, चेंडू सीमारेखा पार. हो आता काय हाताने अडवतात, लाथ्याने लाथाळतात, दोन्ही मध्ये चूक. मराठी माणूस आहे, मोडेन पण वाकणार नाही. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. दरम्यान हा रिव्हर्स, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे आणि हा जाईल सीमारेखा पार. हो नक्कीच अडवायचा प्रयत्न आटोकाट, परंतु शेवटी शर्यत जिंकतोय बॉल आणि येतोय बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, चौकार. धावांची गती वाढली, वेग वाढला, आत्मविश्वास वाढला. सचिन 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 चे नारे लागायला लागले, स्टेडियम लागलं दुमदुमायला. कारण आक्रमण, हल्ला बोल, डिफेन्स पेक्षा अटॅक चांगला. हे सचिनची फलंदाजी, मी वारंवार म्हटलेलं, ठाण्याच्या टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये या फलंदाजाला जेव्हा जेव्हा मी कव्हर केलं, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या नावाचा डंका पिटलाच होता, वाजवलाच होता. आता बसतोय डंका, कारण धावसंख्या झाली आहे, धावफलकावर दर्शवते 4-0-40. वा, लक्ष्मीनगरची एक्सप्रेस सुटली सचिनच्या नावाने. हा थांबला, वाट बघितली, हळवर हाताने चेंडूला प्लेस केलं पॉइंटच्या क्षेत्रात. षटकार, चौकार, चौकार नंतर चांगलं वापर त्यांनी, सेन्सेबल क्रिकेट. स्ट्राईक बदलला ओंकार तावडे, त्याच्यावर जास्त नजर जात नाही टीम मध्ये, पण टीमचा सर्वात मधल्या फळीचा भरोशामंद फलंदाज. यावेळी बॅट फिरवली आहे, परंतु काहीच कनेक्शन नाहीये, संपर्क होत नाही बॅट अँड बॉलचा. प्ले अँड मिस पाहायला मिळतंय. पांडे फार मागले षटक म्हटलं तरी चालेल. काल तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता कोण तू कोणाला तिळगुळ देतोय, गोड गोड बोलतोय बघूया. मकर संक्रांत काल झाली, आज आली कंक्रांत. हा नाव आहे ओंकार, मी म्हंटलच होत याच्याकडे पण जवळ टायमिंग आहे. 4 धावा. लक्ष्मी चिरागनगर, मेसेज गेले, आपण पोचलोय 44 ला. SMS काय, मेसेज व्हॉट्सअप पास झाले. 44 45 45 धावा, 3 षटक, 45 उर्वरित 2 षटक. का 70चा टप्पा पार करेल लक्ष्मी चिरागनगर, का तिरंगा रोखेल 50-60च्या आतमध्ये? शक्यता अशक्यता याचाच खेळ क्रिकेट. नाव बघा, 45 आफ्टर 3 लॉस ऑफ 2. संतोष गेला माघारी, त्याच्यानंतर रोहन गेला माघारी, पण आली रे बारी आली, सचिनची बारी आली. काय अफलातून बॅटिंग त्याने केले आणि ज्या पद्धतीने त्याचं पदलरित्या होतं किंवा शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलं, खूप चांगली बॅटिंग केली, सकारात्मक आपण पाहू शकता. आणि आता धावसंख्या जर बघितलं तर धावसंख्या आहे एकूण धावफलकावरती 45. 5 षटकांचा सामना अतिशय महत्वाचा LCN चिरागनगर संघाला, तिरंगा स्पोर्ट्स संघाला. आणि त्यामुळे दोन्ही संघ ही अटीतटीची लढत आहे.
Correction. प्रतिष्ठेची लढत आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता या वेळेला निश्चितच प्रतिष्ठा पणाला लावत आहेत आणि मैदानावरती खेळत आहेत. नक्की सर, हा सचिन आहे शिडशिडीत, देतो कडकडीत असं म्हटलं तरी चालेल. टायमिंग सर्व प्रॉपर क्रिकेट शॉट पाहायला मिळतात ना, ते चांगले. दिवाळीला नवीन फटाके आलेत, हा वेगवेगळे वाजतात, याची तर बॅट चांगली वाजते. पण खरंच टेक्निकल शॉट पाहायला जे मजा येते ना, प्रॉपर क्रिकेट शॉट ते बघावे. एक तर अक्रॉस स्टान्स आहे, थोडा अक्रॉस राहतो उभा. नवीन गोलंदाज, पहिला चेंडू, ओ हा शॉट ऑफ लेंथ आणि हा रॉंग शॉट सिलेक्शन. स्वतःवर नाराज, एवढा चेंडू खराब, तेवढा खराब शॉट. निश्चितच या वेळेला एक संधी होती, त्याचा फायदा त्याला घेता आले नाहीये. सचिन सारखा एक असा बॅटर होता, त्याने खूप चांगली बॅटिंग केली, खूप छान बॅटिंग करत असताना धाबाई केल्या. परंतु त्यानंतर रिॲक्शन बघा, आकोटपत चेंडू लेक्स्टमच्या दिशेने जाणारा फायनिकच्या डोक्यावरून खेळता आला असता, पण तसं घडलं नाहीये. आणि कौतुक करेन मी या ठिकाणी असलेल्या प्रेक्षकांचं. ज्या पद्धतीने आता घड्याळामध्ये आपण बघितलं तर 3:20 झालेत, पण उत्साह कुठे कमी नाहीये. चेंडू लेक्स्टमच्या दिशेला जाणारा होता, कुठेही खेळता आला असता, परंतु बॅटला लागला आणि यष्टीरक्षकांना अप्रतिम झेल टिपलाय. सचिनची कडी संपुष्टात. एक असा बॅटर होता जो स्थिरावला होता, सेट झाला होता, तो अडसर यावेळेला गोलंदाजाने दूर केलाय. नक्कीच. आणि सचिनला मान्य करावं लागलं, मी कुठे चुकलो. ज्या खेळाडूला आपली चूक कळते ना, त्याचंच भविष्य मोठं. आणि त्याचं भविष्य मोठं, त्याला माहिती आहे की मी थांबलो असतो, पण जर तरला वाव नाही, काहीतरी कर, याचंच नाव क्रिकेट. आता इथून नवीन खेळी उभारावी लागेल. हा पण चुकलेला फटका आहे, हवेत आहे, पण तो नोमॅन्स लँडला, खाली क्षेत्रात. प्रेक्षक या ठिकाणी काय जल्लोष करतायत, त्यांना माहिती आहे की आजचा हा सामना महत्वाचा आहे. एलसीन चिराग नगर आणि तिरंगा स्पोर्ट, आणि दोन्ही संघ यावेळेला दावेदार आहेत, यात काही शंका नाहीये. आणि म्हणून ही प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला. आणि दोन्ही बाजूला प्रेक्षकांनी आज तुफान गर्दी केली, समर्थन देत आहेत. नाही खरंच, हे समर्थन यांना प्रोत्साहन देतं. पण मॅच ओपन झाली आहे. हा पंचांचे हात येतील का समांतर? हो, परत येतात समांतर, कारण चेंडू परत आला अवांतर. पंच सांगतायत परत टाका हा चेंडू, हा आहे वाईट. इथे अतिरिक्त धाव आली, पण एक काय ओके, पंचांनी परत एकदा कॉल केला. तिसऱ्या पंचांना त्यांच्या कोर्टात टाकलंय. चेंडू, हा चेंडू वाईड आहे का, हा प्रश्न विचारला गेलाय. आणि पंचांनी हा वाईड बॉल डिक्लेअर केलाय. करेक्ट, दिस इज अ वाईड बॉल. हा नवीन आवाज जो तुम्ही ऐकताय, नवीन पक्षाचा पक्षी इथेच निर्माण झालाय. चला, पण थंडीमध्ये गरमीचा अहसास सरी मॅच देते, कारण ठाण्याचं दर्शक आहे. कारण आमचं ठाणं ना, तिथे काय ऊन हे आम्ही म्हणतो ते उगाच नाही. दरम्यान गोलंदाज प्रेम, हा ठीक बॅटवर येत नाहीये. स्विंग तर केला, बॅट फ्लो पाहायला मिळाला, स्विंग पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला खेळू आहे, एक पेक्षा जास्त काही नाही. चिराग नगर आणि तिरंगा स्पोर्ट दरम्यान सुरू असलेली प्रतिची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती एकूण डावा आहेत 49, आणि नवीन बॅटर मैदानावरती आला आहे राहुल. हे षटक अत्यंत महत्वाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम घाडगे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंधांच्या डाव्या हाताकडून. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने जायला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केले आणि 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतायत टाळ्यांचा गजर. 1 शॉटचा इशारा पण झालाय. सगळं काही मैदानावरती घडतंय, नाट्यमय अशा प्रकारची स्थिती मैदानावरती आहे. परंतु हा सामना आपण बघितलं तर निश्चितच बंटी सर आमच्या बरोबर आहेत. खूप महत्वाचा दोन्ही संघांसाठी. नक्की महत्वाचा. ठाणे शहरात तुमचं नाव करायचं आहे, आणि ठाणे शहरात नाव झालं, नजिबुल ट्रॉफीवर नाव जो कोरेल तो बादशात मिळवेल. यावेळी पुढे आले, पाहिलं गोलंदाजांनी, आणि वाईड आहे चेंडू. वाईड आणि वाईड सर दोन्ही शब्द सारखेच. काही न करता बँक अकाउंट मध्ये पैसे येणं आणि वाईड येणं हे दोन्ही सेम. पंचांचे हात येतात समांतर, धावा येतात अमांतर. धावफलकावरती 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल प्रेम.
यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आणखीन ऑफस्टंपच्या बाहेर जातोय आणि बॅट्समन शफल झाला होता. टेलिग्राम मिळाला होता गोलंदाजाला. हा सुरेख प्रकारचा चेंडू होता प्रेमचा. डॉट येतोय, धाबल करतोय धाबा 51. पण नक्कीच या ओव्हरमध्ये या षटकामध्ये गोलंदाजाने खीळ घातली धावसंख्येला, आळा घातलाय. स्पीड ब्रेकर म्हणून आले ते, त्यांनी फलंदाजांच्या बॅटला घातल्या लगाम. हा लगाम किती वेळ राहील? हो, हा झेल होईल आणि झालाय सुद्धा. चेतननी घेतला कॅच आणि संपवली इनिंग. ओंकार तावडे अजून एक मोठा धक्का आहे सर, कारण की आता येणाऱ्या फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागतील. निश्चित यावेळेला ओंकार जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग त्याने केली. सचिन बरोबर चांगली भागीदारी निश्चित झाली, परंतु त्यानंतर यावेळेला प्रेमने अप्रतिम मारा केला होता. फार मोठे फटके खेळण्याकरता संधी दिली नव्हती आणि त्यानंतर प्रेशर रिलीज करण्याच्या नादामध्ये काय घडलं होतं मैदानावरती पहा. ओंकार यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पलटवार करण्याचा प्रयत्न केला. इथे बॉडी लाईनवरती सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि अत्यंत सुंदर झेल टिपला गेला. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल पकडता आला नाहीये, दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडला गेलाय. दुसऱ्या अँगलने पहा आणि खूप ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. म्हणजे 5व्या-6व्या स्टंपवरती चेंडू होता. अशा चेंडूला तुम्ही लॉंग ऑन किंवा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो फसलाय. तिथे ओंकार देखील बाद झालाय. मोठा धक्का या ठिकाणी बसतोय चिराग नगरला. आतापर्यंत हे समोरून जाणं जे मांजर आहे, ही 5वी फेरी आहे, 6वी फेरी आहे. या मांजराची ही 6वी फेरी आपण बघू शकता. अगदी थोड्याच वेळात ते कॅमेरामॅन आमचे ते टिपतील. पण आडवी कोणाला गेली हे महत्वाची. अरे वा, पण एक छान वाटतंय. शेवटचं षटक फार महत्वाचं आहे. 4 षटके 51 धावा, 4 गडी बाद असा धावफलक दर्शवतोय मॅचची परिस्थिती. नवीन बॅट्समन फलंदाज संजय राऊत सालेकर आहे मैदानात. पायरोन हे षटक महत्वाचं आहे. कसं हाताळतोय गोलंदाज. हा कडक शॉट आहे. ओ बाय गॉड, जागेवरूनच खेचलाय, दांडपट्टा फिरवलाय डीप लॉंग वरनं. आणि त्याला माहिती आहे की ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. अगदी सुंदर फटका टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता, त्यावरती केले आक्रमण. बघूया कशा पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार जाईल साधा बाण करता. अप्रतिम फटका आणि त्याची आवश्यकता होती. बरोबर आहे, मला बेरीज करायची, मला वजाबाकी करायची नाही. हा चुकलाय, हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पण नो मॅच लँड मध्ये 2 धावा नक्की मिळतील आणि 2 धावा पुरे केलेत. बंटी सर जेवढ्या धावा होणार नाही तेवढ्याच या ठिकाणी टाळ्यांचा गजर देखील प्रेक्षकांकडनं. 1 शॉटचा इशारा झालाय. Oh God. एलसीएन चिराग नगरचे जे प्रेक्षक आहेत आता घड्याळामध्ये वाजले 3:27 बापरे, मला वाटतं नजीमुल्ला ट्रॉफीचं यावेळेला जे सक्सेस आहे ते यामध्ये आहे. नक्कीच 3:27 झालेत, प्रेक्षक जागा सोडायला तयार नाहीयेत. 6 वाजेपर्यंत सेंट्रल मैदानात उभे असायचे. आता दाजीकोंड स्टेडियमला आणि हा झेल आक्रमक पवित्र होता, बरोबर होता, कारण जरुरी होती, परिस्थिती तशी होती. पण पट्ट्या खेळला 2-3 चेंडू, पण रन रेट त्यांचा ॲव्हरेज भाग सुंदर आहे. क्रिकेटमध्ये मोमेंटम अतिशय महत्त्वाचा असतो, कारण यापूर्वी जे 2 फटके आले जे अतिशय महत्त्वाचे होते त्यावरती धाबा तुम्हाला मिळाला, त्यानंतर तो बाद झालाय. चेतन पावसकरनं बॉडीवरती अप्रतिम झेल टिपलाय. गोलंदाजी मार्क होते आपण पाहू शकता. राहुलला यश मिळालेलं आहे. फलंदाज बाद होतोय. राहुल टू राहुल अशी लढाई होती आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. आता विजयाची चाहूल कोणाला लागणार, कारण पहिली इनिंग आहे, दुसरी इनिंग आपल्याला पाहिजे, दुसरा डाव देखील रंगेल आणि नवीन बॅटर मैदानावरती आलेला आहे रोहित. क्रमांक 7 वरती 5 गडी, निम्मा संघ गारद झालाय. निम्मा गारज झाला. एका राहुलने दुसऱ्या राहुलला दिली हुल, केली 32 गुल. पण आता येणारे 2 हे चेंडू काय गणित मांडतात ते महत्वाचं, कारण फलंदाज आता मोठे फटके खेळायला. हा ऑप्शनच्या वर हा रॉंग शॉट सिलेक्शन, पण 1 धाव मिळेल आणि ती बाय स्वरूपातच मिळेल. नक्कीच बाय स्वरूपात ही धावसंख्या धावलकर दर्शवते 59. या इनिंग मधला अत्यंत महत्वाचा हा चेंडू असेल. अजून आपण बघितलं तर निर्णायक षटकाचा खेळ. ओ, हा पंचांचा इशारा नाही येत आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग.
गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, आवाक्यात देत नाही, रनरमध्ये देत नाही आहेत फलंदाजाच्या, की फलंदाज हात मोकळे करेल. चांगली गोलंदाजी फलंदाजाची मनीषा ओळखता. शॉट ऑफ लेन, हा आखूट टप्प्याचा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव ऑन नाहीये तरी घेण्याचा प्रयत्न होतोय. धावचीत बॉलिंग एंडला विकेट जाते आणि 5 षटकांचा खेळ होतो इथे समाप्त आणि धावफलक दर्शवतोय एकूण धावसंख्या 60. आता 61 धावा. कोणाची होईल गाठ? कोण कोणाची लागणार यावेळेला वाट आणि काय वर्डू मी नजीमुल्ला ट्रॉफी 2024चा थाट. अप्रतिम अशा प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळेल निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि कसा गडी बाद झाला, रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. महत्त्वाचा सामना आपण मैदानावरती पाहतो आहे. आणि या स्पर्धेचा विचार केला तर आजचा 8वा दिवस. उद्या इथे अनेक सेलिब्रिटी येतील. छोट्या पडद्यावरती जे कलाकार तुम्हाला नेहमीच एका भावविषयामध्ये गुंतवून ठेवतात ते या ठिकाणी येतील. आणि उद्या रायगड आणि ठाणे या 2 संघांदरम्यान देखील एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण रायगड आणि ठाण्यामधील जे व्यावसायिक खेळाडू आहेत या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या देखील धमाल असेल. परंतु आता LCN चिरागनगरनं प्रथम बॅटिंग करत असताना 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा कुठल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला तिरंगा स्पोर्ट्स संघासमोर 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा या सामन्याचा दुसरा डाव. क्या बात आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी चिरागनगर डिफेंड करेल का? 61 धावा आहे त्यांच्याकडे, गोलंदाज आहे तुमच्याकडे चांगला ताफा, पण आमच्याकडे पण फलंदाजांची मोठी फळी आहे, गैराई आहे आमच्याकडे सुद्धा. तिरंगा फडकेल का, लहरेल का? या का का काचं उत्तर कळेल आता सेकंड इनिंग मध्ये. सर्वात महत्वाचं सर एक सांगतो, एक संघ आहे तो शास्त्रीनगर आणि एक संघ आहे बरोबर विवाना मॉलच्या बाजूचा जो विभाग आहे चिरागनगरचा. आता हे दोन्ही 2 टोकाचे संघ आहेत आणि भेटतायत, गाठभेट 61 ला भेटतायत. 61 वा. सकाळी सकाळी पहाटे पहाटे कोणाला जाग आली आणि कोणाची झोप उडाली त्याचं उत्तर सर आता कळेल. तिरंगा यावेळेला डौलाने फडकणार का हा प्रश्न असणार आहे सर्वांना. तर LCN चिरागनगर देखील यावेळेला तितक्याच ताकदीने लढण्याचा प्रयत्न करेल. तर यावेळेला बॅटर देखील मैदानावरती सज्ज असतील. कॉम्बॉक्स आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवला जातोय. 18 लाखाच्या दिशेनं वाटचाल करत असलेला यूट्यूब चॅनल संतोष नाणेकर आणि टीम, त्यांचं देखील तेवढंच कौतुक असेल. ज्या पद्धतीनं आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2013 नंतर टेनिस क्रिकेटमध्ये वंटीसर जे आमूलाग्र बदल झाले क्रिकेटमधले, त्यामध्ये निश्चितच अनेकांचे हात असतील, अनेकांचा सिंहाचा वाटा असेल, परंतु तेवढंच या ठिकाणी मोठं योगदान संतोष नाणेकर यांचं देखील असणार आहे. क्रांती केले खऱ्या अर्थानं. मग आपले खेळाडू असतील, आपले अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, क्रिकेटचा हा खेळ जगभरामध्ये पाहिला जातोय आणि त्यामुळे अलौकिक रोजगार उपलब्ध झालेला आहे. एक तुम्हाला सांगतो, संतोष नाणेकर या स्पर्धेचं पहिलं वर्ष ज्यावेळी सुरू झालं सेंट्रल मैदानात, त्यावेळी हाच मुलगा संतोष नाणेकर एकच मोबाईल घेऊन कव्हर करत होता. त्यावेळी फेसबुकला अपडेट टाकायचा संतोष. आम्ही पण जायचो इंटरव्ह्यू घेत, कधी कधी त्याच्यावर फिरायचो पब्लिकमध्ये. आज ब्रँड आहे. 17 लाख फॉलोअर्स कशाला म्हणतात, साधारण नाही आहे. कारण की मी त्याचा साक्षीदार आहे. महाबळेश्वर, माथेरान आम्ही कव्हर केले. त्यावेळी संतोषची मेहनत आणि मेहनतीचं फळ हे आहे tenniscricket.in. निश्चितच चौकार षटकारांची तुफान आचसबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बाट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओगोद्या शब्दातलं समालोचन, दर्जेदार आयोजन. नजीमुल्ला ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे पुढे सरसबत चेंडू खेळ कव्हरच्या दिशेनं पॉईंटमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटचे क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जिंकण्याकरता 61 धावांचं आव्हान. पण सर हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे आणि दोन्ही मातबर संघ यावेळेला दादूजी कोंडे बस या स्टेडियमवरती लढतायत, जिंकण्यासाठी लढतायत. नक्कीच. आणि पहिलं षटक सर सांगायचं झालं तर पहिलं षटक एवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा ब्रेकथ्रू मिळवला, ब्रेकथ्रू लवकर विकेट काढली, दबाव मानसिक येणार.
आता दबाव हाताळायचा कोणी कसा याचं उत्तर कळेल. दोन्ही संघाकडे टॉपची बॅटिंग लाईनअप आहे. प्रेम आणि चेतन ही जोडी गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नील यावेळेला फटका तर खूप चांगला सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक लोकांमध्ये पकडला गेल. बॅटर ठरला फेल. महत्वाचा सामना. प्रेक्षकांचा आवाज बघा मित्रांनो, फायनलचा मॅच नाहीये यावेळेला. दोन मातबर संघ चिराग नगर आणि तिरंगा स्पोर्ट ही अटीतटीची लढत आहे. निकराची झुंज आहे. पहिलं यश मिळाल्यानंतर जल्लोष झालेला आहे. काय बघा ना, काय कॅच आहे. हा शॉट ऑफ लाईन, हा टायमिंग नाही झाला बरोबर. पोझिशन मध्ये पहिले नव्हते बरोबर. हवेमध्ये चेंडू सुंदर टिपलाय आणि गोलंदाजचे दोन्ही हात आकाशाला भिडतायत. आणि एलसीएन चिरागनगरचे समर्थक बॅनर घेऊन आलेत, एलसीएन घेऊन आलेत. हा आता हे वेपण आहे का काय, कोणी सोडलं, इस्रायलनी सोडलं कोणावर तेच कळत नाही. पण हा विकेट फार महत्वाची. जो फलंदाज होता सेट तो झाला अपसेट, कारण की विकेट गेली आहे आणि दुसऱ्या चेंडूवर गेली आहे. इथे आता तिरंगाला वेगळा विचार करावा लागेल, कारण की जर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात विकेट गेली, ॲडव्हान्टेज टू बॉलिंग साईड. आपण पाहू शकता यावेळेला तिरंगा स्पोर्टचे जे समर्थक आहेत, भारताचा तिरंगा त्यांच्या हातामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर गोलंदाज स्वप्नील महत्वाचा षटक आहे. फलंदाज चेतन बाद झालाय. नवीन बॅटर किसन यादव अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेमनं अप्रतिम कामगिरी केली, शानदार बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. आपण बघितलं तर 15 धावा त्यानं कुठल्या होत्या. त्याचबरोबर किसनच्या बॅटमधनं 24 धावा आल्या होत्या 7 चेंडूमध्ये. त्यामुळे तो खूप चांगली बॅटिंग करू शकतो. स्वप्नील आपल्या बॉलिंग मारवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. थांबलाय यावेळेला बॅटर थांबलेला आहे, परंतु पुन्हा एकदा मी या ठिकाणी बंटी सर सांगेन, थांबायचे नाही गड्या, थांबायचे नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचे नाही, कारण शेवटचा सामना आहे. इथे अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. किशन हा एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. त्याला प्रॉपर किटिंग सेन्स पण आहे. हा पहिलाच कडकडीत, हा कडकडीतच आहे. चाबूक फिरला आणि हा चौकार आला, षटकार आला. ओ गॉड, काय कमालचं टायमिंग. जागेवर उभं राहून किशननी वाजवला पावा. आणि त्याला किती मिळाला धावा पाहूया. यावेळेला आखूड टप्प्यात चेंडू आहे. किसनने वाजवला पावा. त्याला धावा मिळतील 6 धावा. आणि आता काय 4 की 6 बघूया. यावेळेला 6 धावा. किसन म्हणतोय आवा आवा. काय सुंदर टायमिंग आहे. पहिल्या चेंडूवर कडकडीत प्रहार. फटक्यात होतं वजन. धावा आल्या अर्धा डझन. स्वप्नील आपल्या बॉलिंग मारवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जेल. किसनचा संपला खेळ. टाळ्यांचा गजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षकांचा जर करतात टाळ्यांचा गजर. सामना रंगतदार आहे. घड्याळात आता आपण पाहू शकता वाजले आहेत बरोबर 3:37 आणि दादोजी कोंडे स्टेडियम वरती जल्लोष आहे, उत्साह आहे. काय जबरदस्त माहोल बनलेला आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. कमालची उत्कंठा आणि कमालचं कमबॅक केलंय. एक बारी तेरी तो एक बारी मेरी, हे सांगतोय गोलंदाज. आणि किशन सारखा बॅट्समन. टायमिंग झालं नाही चेंडू, त्यामुळे हवेत जास्त, उंची जास्त, रुंदी कमी आणि घेतला झेल, घेत दिली विकेटची हमी. आता सामना कुठे कुठे वळतोय. रंग बदलती दुनिया में रंग बदलता मॅच, असंच उदाहरण म्हणावं लागेल. तुम्ही खूप चांगलं म्हणालात की एक बारी तेरी एक बारी मेरी. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी यावेळेला केले जय्यत तयारी. आणि नजीबुल्ला ट्रॉफी 2024 यावेळेला कोण जिंकणार, कोण पडणार कोणावर भारी. मैदानावरती आपण पाहू शकता रंगतदार सामना आहे. धापलकरती धाबा आहेत 7 धाबा. कोण करेल ही बाईकची स्वारी, हे पण तेवढं महत्वाचं आहे. मैदानात निश्चितच अग्निपरीक्षा आहे. अग्निपरीक्षा आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील तयार. राईट अप ओव्हर द विकेट. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीट चाललेला आहे. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव तर घेतली जाईल. प्रत्येक चेंडू नंतर यावेळेला आपण बघितलं तर जल्लोष केला जातोय डगआउट मध्ये, जल्लोष केला जातो यावेळेला स्टेडियम मध्ये. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं बंटी सर आपण बघितलं तर महत्वाचा सामना आहे नजीबुल्ला ट्रॉफी 2024च्या निमित्तानं. कारण चेंडू तुम्ही यावेळेला प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिलात तर 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्ही स्टेडियमच्या बाहेर जर खेळलात तर 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्राइस पेक्षा संघासाठी खेळणारा हे दोन्ही संघ लढतात थेट. होते गाठभेट या महत्वपूर्ण सामन्यामध्ये.
दरम्यान यावेळी एलिव्हेशन आहे, टायमिंग केलंय क्षेत्ररक्षक उशो वॉट अ कॅच, ब्रिलियंट 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 ओ क्लासिक एक्झिबिशन ऑफ फिल्डिंग. रोहनने पकडलं झेल. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर. उद्याचा रायगड आणि ठाण्याचा मॅच त्याचा ट्रेलर मैदानावरती सुरू आहे. ओहो. सुपरस्टार नाहीयेत पण ठाण्याचे सुपरस्टार मैदानावरती आहेत. कमालीची कामगिरी करतायत. येणारे भविष्य आपल्याला पाहायला मिळते ठाण्याचं आणि कमालीचं आपलं क्षेत्ररक्षण रोहनचं काय अफलातून catch? कामगिरी. काय कॅच आहे. कपिल देव ने 1983च्या वर्ल्ड कप मध्ये घेतलेला झेल आता आठवतोय. हा तर मागे धावत होता, नजर चेंडूवर होती, हात पुढे होती, हृदय धडधडत होतं, पाय बरोबर होते, पण शेवटी हात पुढे केले आणि लक्ष्मीने वरदान बरोबर टाकला आणि का झेल पकडलाय. इथे गोलंदाजाने आपण बघितलं तर तोंडात बोट घातलंय. आश्चर्यचकित झालाय तो. रोहननं झेल कसा पकडला. रोहननं झेल पकडला. कालचा दिवस त्याने गाजवला. आज देखील या ठिकाणी आज त्याची बॅट तितकीशी बघा ना. तळपली नाही, परंतु गोलंदाजी आपण बघू शकतो काय करत असताना यावेळेला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षण पहा, उच्च दर्जाचं. उच्च दर्जाचं उच्च कोटीचं यावेळेला आपण यावेळेला या क्षेत्ररक्षण पाहतोय. तर शाहरुख कॅमेरामॅन बघा आणि हे पण जागे, आम्ही जागे, खेळाडू जागे, दर्शक जागे, डोळे उघडे, कान खुले, कारण सामना ओपन आहे. हा झेल जो आहे ही विकेट बॉलरची नाही आहे, ही फिल्डरची विकेट आहे, क्षेत्ररक्षकाची विकेट आहे. एवढं निश्चित. निश्चित कारण रोहनचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण आपण सर्कलमध्ये असताना तुम्ही बॉडी लेवलवरती येत आहे आणि तुम्हाला यावेळेला सरळ जायचं नाही, उलटे मागं यायचं आहे आणि झेल पकडायचं. ते सोपं काम नव्हतं, परंतु झेल पकडलाय. एवढ्या लेवलला येऊन तुम्हाला ते काम करायचं आहे. तुम्ही स्टेडियममध्ये खेळताय. नक्कीच तुम्ही या थंडीच्या वेळी अशी कॅच घेणं कठीण. काय कठीण कॅच आहे, अनबिलिव्हेबल कॅच. यावेळी ड्राईव्ह तर करतोय, क्षेत्ररक्षक येतोय, कट करतोय, थ्रो होईल का चांगला, परंतु 2 धावा पहिली वेगाने घेतल्यामुळे दुसरी धाव घेण्यात काही अडचण नाहीये, दिक्कत नाहीये. 2 धावा पुऱ्या. धावफलक दर्शवतोय, धावफलकावर 10 धावफलकावरती आहेत. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. तितकं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अत्यंत सुंदर असा मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 षटकामध्ये निश्चित थोडासा दबाव बॅटरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि गोलंदाजी थोडी चांगली करतायत असं नाहीये, टिचून मारा केला जातोय. माहिती आहे टार्गेट आपण काय दिले, लक्ष काय दिलंय ते भेदायचं आहे का, सेव्ह करायचं आहे का. गोलंदाज यावेळी रिव्हर्सचा कमालीचा फटका, कमाल का शॉट, टायमिंग, बॉडी पोझिशन, बॅट स्विंग आणि गाठभेट झाली चेंडूची, उत्तर मिळालं, सीमारेखा पार. ऍक्शन रिप्ले पाहणं फार उत्सुकतेचा विषय असेल, कारण प्रेशर बनत होतं, दबाव या ठिकाणी वाढत असताना काय फटका सजवलाय. ज्या दिवशी काहीतरी नवीन करेन ना त्या दिवशी नाव पण आपलंच असेल आणि चर्चा पण आपलीच असेल. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये जिंकायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. रत्नात्मक बॅटिंग केली, चौकार वसूल केलाय, पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान टाकले फलंदाजांना. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. करेक्ट. राजेश सावंत आणि संदीपची जोडी मैदानावरती. सचिनचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. काही जण दबावामध्ये बिखरतात, हे तर निखरतायत. काय दबाव हटवलाय. हा पॅरलल 6, पॅरलल पोल शॉट, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल, वंडरफुल, इम्पॅक्टफुल, पण सक्सेसफुल. चौकार नंतर येतोय, दोन्ही बाजूला करतोय हवाई फायर. धावफलकावरती एकूण धावा आहेत आपण पाहू शकता. इथे धावा झालेल्या आहेत. दॅट्स अ प्रॉपर 6. पण पंच कन्फर्म करतायत, येस दॅट्स अ पॅरल 6. धावफलका धावा 20. कारण यावेळेला आपण बघितलं तर अप्रतिम बॅटिंग करत असताना बॅटर राजेश सावंत आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर 1 दुहेरी धाव, 1 सिंगल आलेले, एकेरी धाव. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. कडाळ्यामध्ये वाजले 3 वाजून 43 मिनिटं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. 1 धाव आपल्याला निश्चितच मिळणार आहे. एकेरी धावसंख्या पोहोचली 21 वरती. अत्यंत महत्वाचा सामना. 2 बॅटर मैदानावरती, राजेश आणि संदीप. आता 3 गडी बाद झालेत. काय सामना रंगलाय मैदानावरती. नक्कीच. प्रेक्षक देखील या ठिकाणी निश्चितच एक चांगला सामना बघतात. 21 धावा धावफलकावरती आहेत. साहिल शेख जो विदेशामध्ये देखील जाऊन आलेला आहे. साहिल शेख पालघर बाले. पण का टायमिंगचा खेळ आहे.
यावेळी हवेमध्ये आहे, सेफ शॉट आहे आणि सीमारेखा पारी जाईल. खाली क्षेत्र सुनसान इलाका, स्वीपर कव्हरचा शोधला, यावेळी पाठवलं, धाडलं चौकाराला. अफलातून बॅटिंग संदीप आणि राजेश कडून आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये निश्चितच पहिल्याच षटकामध्ये थोडासा मोमेंटम नव्हता, त्यानंतर मात्र रिव्हर्सिव्हचा फटका यावेळेला सजवला राजेशनं. 2 चांगले फटके स्क्वेअर लेगला, त्यानंतर 1 पॉइंट मध्ये, आणि आता संदीप कबरच्या दिशेने एक चांगला फटका यावेळेला सजवतोय. नक्कीच. संदीप काय पांडे. भागीदारी, काय भागीदारी आहे सर. भागीदारी, पार्टनरशिप, भागीदारी चांगली झाली तर क्रिकेटमध्ये विजय आहे, राजकारणात झाली तर सत्तेचा विजय आहे. त्यामुळे भागीदारी महत्वाची. क्षेत्र कुठली असो, काय पार्टनरशिप जमते. तुझी माझी जोडी जमली ग, धावांचा पाऊस पडला ग. बघूया कितपर्यंत जाते जोडी. यावेळेला सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडूचा सीमारेषा पार, धावेल ती 4, खणखणीत चौकार. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना संदीप दुसरा चौकार यावेळेला ठोकला जातोय. बघा ना, आता गोलंदाज एवढा त्यांचा टॉप क्लास गोलंदाजावर केलं आक्रमण. नाही, आपलं आक्रमण करायचं तर बरोबर याच्यावरच, आणि त्यांनी केली षटकार चौकारांची आतषबाजी. पाडला पाऊस, रांगोळी घातली षटकार चौकारांची, आणि मॅच एकतर्फा होणार नाही याची दिली गॅरंटी. आता इथे थंडी पडले आणि तरी सुद्धा आपण बघितलं तर मैदानावरती काय सामना रंगलाय. कडक मॅच आहे. बरोबर 3 आहे. वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. आता एका बाजूला आपण बघितलं तर थोडी शांतता आहे. त्याचं कारण आहे चिरागनगर ची जी टीम आहे थोडी बॅकफुट वरती आहे. 18 चेंडू 32 धावा. सामना संपलेला नाही, नाही, शर्यत अजून अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. सामना या ठिकाणी एका विकेटनं सामन्याचं चित्र बदलू शकतं. हे दोन्ही बॅटर अत्यंत सुरेख दर्जेदार बॅटिंग करतात. बरोबर आहे, कारण की मनाने कधी हरू नये, कधी मनाने हरू नये. तुम्ही संघर्ष चालू ठेवा. संघर्षाचं नावच जीवन, संघर्षाचं नावच क्रिकेट. आणि हे दोन्ही फलंदाज सांगतायत तिरंगा फडकवायचा आहे. बघू तिरंगा फडकवतात का. बंटी सर, चिराग नगर देखील काही कमी नाहीये. यावेळेला आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन सुमित तिवारी दहिसरवाले. अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. सामना रंगलाय, रोमहर्षकता निश्चितच वाढली आहे. उत्कंठाशी गेला पोचली गोलंदाजी मार्कवरती. विकी याच्याकडे टर्न चांगला आहे. या गोलंदाजाला मी जेव्हा पाहिलं, ह्याकडे एक चांगला लेग ब्रेक आहे. हा बघा, तो चेंडू आला हळूवार, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन थोडंसं रॉंग, थोडी कमी. 1 धाव मिळते, पण या गोलंदाजावर आता धावा रोखायच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं, आता याला ब्रेक थ्रू पाहिजे, विकेट पाहिजे. आता विकेटची बारी आहे आणि भागीदारी चांगली झाली आहे, त्यामुळे ही पार्टनरशिप तोडावी लागेल. विकी आपल्या बॉलिंग बारवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. चांगला फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. रोहन चेंडूवरती येतो. 1 धाव आपल्याला निश्चित मिळणार. 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टाळ्यांचा गजर होतोय. चिराग नगरच्या टाळ्यांचा गजर थांबला होता. त्याचं कारण आहे मागच्या 4 चेंडूमध्ये अप्रतिम बॅटिंग झाले. नेत्रदीपक फलंदाजी केले तिरंगा स्पोर्टच्या बॅटरनी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टाळ्यांचा ओघ सुरू झालाय. तिसरं षटक तिसरा गोलंदाज टाकतोय, हे महत्वाचं. तिसरं षटक तिसरा गोलंदाज टाकतोय, त्यामुळे 2 षटकं कोण टाकेल. हा चांगला फुल टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक वाट बघतोय, डीप लॉंग ऑनला पेट्रोलिंग करतोय, टेहळणी करतोय. 1च धाव मिळेल, पण आता जी बरसात होत होती, बरसात आता तिथे थोडासा समृद्धी महामार्गावर घातलाय स्पीड ब्रेकर विकीनी. 3 चेंडू चांगले टाकले, चांगले हाताळलेत. फलंदाजाला वाव दिला नाहीये मोठे फटके खेळायला. टप्पा चांगला ठेवलाय, दिशा चांगली ठेवली आहे. मेजरमेंट घेतोय. यावेळी बैठक पण वेल स्टॉप लेग. बेस्ट एक्झाम्पल ऑफ फिल्डिंग. काय अडवलाय. स्वतःच्या संघासाठी कमीत कमी धावा वाचवल्या 5. अप्रतिम फटका होता. आपण पाहू शकता ऑन साइडला स्लॉक स्वीप केला होता, परंतु स्वप्नील बघा काय जबरदस्त कामगिरी करतोय. अत्यंत सुंदर, अप्रतिम. जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना, त्या उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. बघा ना, फलंदाज थोडा निराश झालाय, परंतु या वाचवलेल्या 5 धावाने गोलंदाजाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. नक्कीच. एक दूसरे का मिलेगा साथ तभी बनने वाली आपकी बात. क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची. तू चल हम है खडे, हा संदेश महत्वाचा आहे. हा उजडीच्या बाहेर आहे का. नक्कीच आहे, बराच बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात होत आहेत लांब, कारण चेंडू आहे अवांतर, परत टाकावा लागेल. पण जो क्षेत्ररक्षकाचा जो इफट होता कमालचा,
अजून मॅच संपली नाहीये, पिक्चर अभी भी बाकी है दोस्तों. गोलंदाज विकी, रिव्हर्स अटेम्प्ट, मिस स्ट्रोक, आणि इथे दबावाची सुई टिक 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 वाढते कोणाकडे, जातो दबाव कोणाकडे, इकडे तिकडे तिकडून इकडे इकडे तिकडे असा सामना इकडे तिकडे फिरतोय. अजूनही मॅच 50% बाकी आहे. विजयाच्या चालूचं पारडं कुठे झुकेल, कुठे झुकणार हे बघूया. 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. विकी आपल्या बॉलिंग पारवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. अत्यंत महत्वाचा षटक आहे. यामुळे आउटॉपच्या बाहेरचा चेंडू, ओ हो झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅट मध्ये तितकाचा चांगला संपर्क होता. बॅटची कड लागली होती, यासाठी एकदा प्रयत्न चांगला केला, परंतु पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतोय. सामना उत्कंठावर्धक आहे. 12 चेंडूंचा खेळ जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. इथे मात्र हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. आणि काय क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगलाय. उद्या ठाणे आणि दुसऱ्या बाजूला आपण रायगड हा सामना बघणार आहोत. आणि बंटी सर, मला वाटतं त्याचा ट्रेलर मैदानावरती सुरू आहे. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण आहे. तिरंगा स्पोर्ट आणि LCN चिराग नगर हा अत्यंत महत्वाचा प्रतीक्षेचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच एक पहिलं षटक होतं गोलंदाजांचं, दुसरं षटक फलंदाजांचं, तिसरं षटक गोलंदाजांचं, चौथं षटक कोणाचं? कारण की चौथं षटक टाकेल कोण? चौथा गोलंदाज का पहिला गोलंदाज का नवीन गोलंदाज? नाही, चेंडू सोपवलाय त्यांनी भरोशाने सचिन उर्फ पिंटूकडे. परत एकदा जो महागडा ठरला होता, पण कर्णधार दाखवलाय विश्वासाने चेंडू सोपवलाय. नाही, पाठीवर थाप मारली आहे, प्रेमाचा हात मारलाय. या संघाचा सर्वात आघाडीचा गोलंदाज, स्ट्रायकर बॉलर ऍक्शन मध्ये याच्यावर घेतलेला त्यांनी मारला होता ताव. करेल का हा घाव? कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा या सामन्याचा शेवटचा डाव रंगलाय. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. सामना उत्कंठावर्धक आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन सज्ज असेल. यावेळेला सचिन राजेश साठी गोलंदाजी करेल. राजेश सावंत यावेळेला बस टाकेरेनला. काय सामना आपण मैदानावरती पाहतोय. एक फ्लॅग स्लिप, त्यानंतर गलीमध्ये क्षेत्ररक्षक, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक यावेळेला आपण पाहू शकता लॉग ऑफ मध्ये. सचिनचा पहिला चेंडू, यावेळेला फटका तर चांगला सजवलाय लॉग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडणार का? चेंडू गेलाय सीमारेषेच्या दिशेने. षटकार, 6 धावा. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती सचिनचं स्वागत 6 धावांनी. स्वागत नाही करोगे, षटकारानं स्वागत झालंय. बरोबर आहे. एवढा चेंडू तुम्ही बघा, रीच मध्ये दिला. तोफा 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 कबूल है करत ही बॅट तळपली. आणि आटोकाट प्रयत्न, या प्रयत्नांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्ष्मी चिराग नगर या क्षेत्ररक्षकांनी कमाल केली आहे. सर्वस्व सोपवलंय, समर्पणाची भावनेने उतरलेत. पण त्यांच्या चांगल्या गोलंदाज होतो अटॅक, आक्रमण केलं ते बरोबर त्यांनी त्यांच्या आघाडीच्या गोलंदाजांवर. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता निश्चितच आपण बघितलं तर 20 धावांची आवश्यकता. नंदनचा एक हसतमुख चेहरा आपण आता स्क्रीनवरती पाहिलाय. सामना अप्रतिम आहे. प्रेक्षकांसाठी अशाच प्रकारचे सामने बघायचे आहेत. वेळ आपण पाहूया. आता वाजलेले आहेत बरोबर आपण पाहू शकता 3 वाजून 52 मिनिटं झालेत. हृदयाचे टोके बांधलेत. यावेळेला आकुंठबद्ध चेंडू ऑन साईडला खेळलाय. घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमानी चेंडू ग्रहण ठोकावा. उत्तुंग षटकार, अप्रतिम फटका सजवलाय. 6 धावा येत आहेत. 2 चेंडूवरती आपण बघितलं तर 1 डझन धावा आले आहेत. बरोबर आहे, कारण की गोलंदाज निवडला कोणाला? हा कमालचा टायमिंग, कमाल शॉट सिलेक्शन सर्वात महत्वाचं. आणि त्यांनी जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. आता या ठिकाणी आपण बघू शकता ओव्हर पिच चेंडूवरती लॉगॉन मध्ये एक चांगला फटका, आकुंठाबद्ध चेंडू होता त्यावरती आपण बॅकवरती फुलचा फटका खेळलाय. पॉवरफुल बॅटिंग मैदानावरती करत असताना बॅटिंग राजेश सावंत. नाही, एक चांगलं बघितलं त्यांनी, मीटिंग घ्यायला भाग पाडली. मीटिंग घ्या आणि मग आमच्याशी सेटिंग करा. काय कमालची फलंदाजी. बॅट्समन आहे राजेश सावंत. उद्या सकाळी याच्या नावाची चर्चा होईल नक्कीच शास्त्रीनगरला. कमालची फलंदाजी, उभा राहिला, पठ्ठ्या ताल ठोकलाय आणि दबाव बघा, दबाव, टेन्शन हे दिसतंय मैदानावर. होता फरक बराच.
ते अंतर केलं कमी. आता राजेश सावंत 2 लागोपाठ षटकारांनी त्यांनी कमीत कमी विजयाची हमी घेतली आहे. हा ठिकसा बॅटवर येत नाहीये. 2 धावांचा कॉल आहे एवढं निश्चित. क्षेत्ररक्षक खूप खोलवर उभे आहेत. 2 धावा पूर्ण. वारा पिऊन धावतोय, वारा पिऊन धावतोय. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याकडे चित्याची चपळ आणि घारीची नजर फार जरुरी क्रिकेटसाठी. दोन्ही पाहायला मिळतंय. 9-12 आता चेंडू. 9 धावा 12. 3:54 झालेत. हृदयाची धडधड वाढले, हृदयाचे ठोके वाढले. त्या क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोचते. काय सामना रंगलाय. वादळ जेव्हा येतं तेव्हा आपण मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ती निघून जातात. यावेळेला वादळाशी कशा प्रकारची झुंज देतो आणि कशा प्रकारे त्यातून आपण बाहेर पडतो हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 9-12. बॅटर आपण बघितलं तर राजेश सावंत अप्रतिम बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्ग प्रति पुन्हा एकदा सचिन. ऑफटॉपच्या बाद चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. चेंडू जाईल 1 2 3 4 1 टका 4 सीमारेषा पार. चौकार. जल्लोष या ठिकाणी आपण पाहू शकता. प्रेक्षक जल्लोष करतायत. डगआउट मध्ये जल्लोष आपण पाहू शकता. यावेळेला निश्चितच तिरंगा स्पोर्ट अप्रतिम बॅटिंग राजेश सावंत कडून. सामन्याचं चित्र बदललंय. समीकरणाच्या दिशेने पुन्हा एकदा घेऊन जाईल. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला गेला यावेळेला फलंदाज राजेश सावंत आणि गॅप मध्ये खेळलाय. टायमिंग अप्रतिम आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. करेक्ट. टायमिंग बघा, टायमिंग बघा आणि प्लेसमेंट. सर्वात मस्त त्यांनी जागा शोधली, जागा बनवली. उजव्या बाहेर थोडीशी जागा मिळाली, त्यांनी जागा दाखवली. आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि करायचे आहेत बरोबर 8. 8ला 8. तिरंगा फडकवणार का हिमालयावर? हिमालय उंच आहे. धावांचा डोंगर उंच होता. रोहन सावंत थांबत नव्हता आणि आता पाणी गेलात. त्याबरोबर काहीतरी मेसेज पण गेलात. काहीतरी सांगितलं, कानात कुजबुजले. 8ला 8. 8ला 8. वाट बघून झाले. वाट लावायची वेळ आहे आणि आता 8 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 8 कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी. नजीमुल्ला ट्रॉफी 2024चा थाट. काय जबरदस्त सामना रंगलाय. प्रेक्षकांसाठी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. आणि 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पण रोहनचं कौतुक करावं थोडं कमी. पाय रोवावं, किल्ला लढवावा. पाय रोवावं, किल्ला लढवावा. पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. हा रोहन कसा मॅच मध्ये घुसला. यालाच म्हणतात क्रिकेट. यालाच म्हणतात कमालचा चेंज. यावेळी ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळेल. त्याच्यावर समाधान मानतील का? नाही. मी आहे धावेचा बुकेला. का कमालची रनिंग बिटवीन द विकेट. आता 6 धावा कमी आहेत. 7 चेंडू 6 धावा. चेंडू कमी, चेंडू जास्त, धावा कमी. बंटी सर यावेळेला विकेटची आवश्यकता. विकेट जर मिळालं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये तुम्हाला येता येऊ शकतं, कमबॅक करता येऊ शकतं. या मॅच मध्ये जर बघितलं तर दोन्ही बॅटर सेट झालेत. विशेष करून राजेश सावंतचे बॅट तळपते. प्रकाश झोतामध्ये स्पर्धा आहे. दादोजी कोंडदेव मैदानावरती आज तिरंगा स्पोर्टच्या बॅटरनी अफलातून बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले, टॉप क्लास बॅटिंग केले. सचिन पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला फटका तर खूप चांगला सजवलाय. हो 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 काय फटका आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक फटका खेळलाय आणि राजेश सावंतच्या बॅट मधला षटकार आलाय. जल्लोष करण्याची संधी मिळते आहे. तिरंगा स्पोर्ट संघाला तिरंगा डावलाने फडकतो आहे. अप्रतिम बॅटिंग आणि रोमहर्षक सामना या ठिकाणी समाप्त झाला. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल मॅच. उद्या सेलिब्रिटी या ठिकाणी येतील. उद्या रायगड आणि ठाण्याचे खेळाडू या ठिकाणी येतील. परंतु त्याचा ट्रेलर यावेळेला आपण पाहिलेला आहे. काय जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाला. कमालची मॅच. एका ठिकाणी इम्प्रेस, एक होतो डिप्रेस. पण इथे कोणीच नाही. इथे जिंकलं फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि नजीमुल्ला चषकचं क्रिकेट. पुन्हा एकदा विजय संघाचं अभिनंदन. आणि पराभूत संघ जरी एलसी नसला तरी प्लीज सचिन अपसेट माइंड होऊ नका. कधीच खिन्न मनाने जाऊ नका. लढत थेट दिली आहे. भिडलात तुम्ही, लढलात तुम्ही. कधी हार कभी जीत. जिंदगी की यही रीत है, हार के बाद तो जीत है. चलिए आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जाऊया. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे.
अभिनंदन विजय संघाचं. तिरंगा बघा, समर्थक जोशात आहेत, नाचतायत, गातायत. उद्याचा दिवस माझा है. यस, तिरंगा हमेशा लहराएगा और शान से लहराएगा. बता रही है तिरंगा. क्या लड़े है, क्या भिड़े है. पहला आपका, दूसरा हमारा, तीसरा तुम्हारा, चौथा हमारा. चौथे में मैच समाप्त. पांचवा का ना करे इंतजार. यह है नजमुल्ला ट्रॉफी का क्रिकेट. वेरी गुड, वेल प्लेड. फिर मिलेंगे, लेकिन पहले मुलाकात होगी मैम ऑफ द मैच के लिए. O2. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय वन अँड ओनली RRR रोहन राजेश सावंत, मॅन ऑफ द मॅच. वेल डन राजेश. राजेश आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. नजीबुल्ला ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम अत्यंत सुरेख आणि दर्जेदार खेळ प्रेक्षकांसाठी आजचा सामना आपण बघितला तर निश्चितच यावेळेला जबरदस्त झालेला आहे. राजेश सावंत यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील. राजेश, आपलं मनापासून अभिनंदन. अप्रतिम कामगिरी आपण केली. आणि आता तिरंगा स्पोर्ट त्यांनी जल्लोष केलेला आहे. एक मोठा सामना. राजेश, तुमचं मनापासून अभिनंदन. अप्रतिम टॉप क्लास बॅटिंग केले आणि निश्चितच सामन्याच्या चित्रामध्ये अगदी थोड्याच वेळात आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. तर यावेळेला पाहू शकता राजेश, आपण स्क्रीनवरती आहात. निश्चितच कहते ना कि किसी का टैलेंट छिप जाता है, किसी का छप जाता है. राजेश सावंत, आज का आपका प्रदर्शन ऐसा था, बहुत सारी चीजें बिल्कुल अच्छी हुई और आपने बिल्कुल ब्रेकिंग न्यूज बनाई है. तिरंगा ने यह मुकाबला जीता है. कसं वाटतंय हा सामना जिंकल्यानंतर, ज्या पद्धतीनं एक चांगली बॅटिंग तुम्ही केली? फार छान वाटतंय सर. बरेच दिवसापासून आमचा संघ हारतोय आणि मला तर फार इच्छा होती की नजीमुल्लाच्या ट्रॉफीवर आमचं नाव लिहिलं जाईल. सर, खरोखर बघायला तर संपूर्ण टीमचा धन्यवाद आणि संपूर्ण प्रेक्षकांचा धन्यवाद. आणि नजीबबाईंना पण खूप सारे धन्यवाद, ज्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. ठाण्यामध्ये तर नाही, पूर्ण महाराष्ट्रभर या टुर्नामेंटची चर्चा होते सर, लक्षात ठेवा. आणि माझा एकच उद्देश होता की मी आज माझ्या आयुष्यातली शेवटची पारी म्हणून खेळतो आणि माझ्या संघाला जिंकून द्यायचं होतं, बस. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही लढत राहिलात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही तुम्हाला मिळणार आहे. मान्यवर देखील आमच्या बरोबर येतील. परंतु ज्या पद्धतीनं आज सर्व टीमने जी कामगिरी केली ती जर बघितलं आणि आजचा सामन्यातला जो विजय होता तो तुमच्या आयुष्यातला किती महत्वाचा होता? फार महत्वाचा विजय सर. संपूर्ण टीम खूप चांगली खेळली आहे आणि आमचं एक प्रत्येक पहिल्या मॅच पासून असं ध्येय असते की प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हा वेगळा असला पाहिजे. त्यालाच तर टीम वर्क बोलतात ना सर. संपूर्ण टीम जेव्हा एकत्र येऊन खेळते ना, खूप चांगला परफॉर्मन्स होता आणि टीम जिंकते सर. आणि तुमचे हिरो बदलत गेलेले, सामन्याचे चित्र बदलत गेलेले. तर मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करणार आहेत. आमचे मान्यवर असतील खालिद भाई, मैं आपको विनती कर डॉक्टर खालिद भाई, और उसके साथ अगर देखें तो रिजवान मुल्ला, ये हमारे मेहमान हैं. राजेश सावंत अप्रतिम कामगिरी केलेली आहे. मैन ऑफ द मैच, आज जिनका बल्ला बोला तो पहले हम बल्ला ही देते हैं इनको. आज राजेश सावंत ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. तो पहले बल्ला, शानदार बल्लेबाजी, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है. तालियों की आवाज नहीं आ रही है, तालियों की आवाज आनी चाहिए.